विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता 3री विषय गणित या विषयाचा एक घटक अभ्यासणार आहोत. घटकाचं नाव आहे 3 अंकी संख्या तयार करणे, मागची संख्या व पुढच्या संख्येची ओळख. आता आपण थोडीशी उजळणी म्हणून या सारणीचा अभ्यास करूया. या सारणीमध्ये किती अंकी संख्या दिलेल्या आहेत? 3 अंकी संख्या. या संख्येची ओळख आपण मागील पाठात करून घेतलेली आहे. 3 अंकी संख्येचं वाचन कसं करायचं, लेखन कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे. आता या सारणीमध्ये ज्या रिकाम्या चौकटी दिसतात त्या चौकटीमध्ये तुम्ही योग्य अशी संख्या लिहायची आहे. आता त्यानंतर खाली या ठिकाणी पहा. दिलेल्या अंकाच्या समूहातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 3 अंकी संख्या तयार करणे. आता या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे पहा, हो की नाही? आणि या त्रिकोणाच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक एक संख्या अंक लिहिलेला आहे. या ठिकाणी 1 लिहिला आहे, नंतर 2 लिहिला आहे आणि नंतर 3 लिहिलेला आहे. तर मग हे जे अंक दिलेले आहेत ते एकदाच वापरायचे आणि 3 अंकी संख्या तयार करायच्या. आता त्या कशा प्रकारे करायच्या ते आपण पाहूया. पहा, या चित्रामध्ये पहा. या ठिकाणी 3 अंक दिलेले आहेत. मगाचेच अंक मी घेतलेले आहेत. 1 आहे, 3 आहे आणि 2 आहे. 3 अंकी संख्या लिहित असताना आता प्रथम त्यांनी काय केलं, 1 घेतलेला आहे पहा. हा 1 घेतला आणि हा जो 1 आहे तो शतक स्थानी लिहिला आहे पहा या ठिकाणी. आणि त्यानंतर दशक आणि एकक स्थानी हे उरलेले 2 अंक लिहिलेत, 2 आणि 3. कोणती संख्या तयार झाली? 123. या ठिकाणी पहा, 123 ही संख्या तयार झाली. नंतर त्यांनी काय केलं आहे, पुन्हा हा 1च घेतला आहे, परंतु या ज्या 2 संख्या आहेत, अंक आहेत 2 आणि 3, यांचं स्थान बदललं आहे. म्हणजे 3 इकडं घेतला आणि 2च्या जागी 3 घेतला आणि 3च्या स्थानावर 2 घेतला. या ठिकाणी पहा, तुमच्या लक्षात येईल. हा जो 3 आहे, एकक स्थानी असलेला 3 दशक स्थानी घेतला आणि दशक स्थानी असलेला 2 एकक स्थानी घेतला आणि शतक स्थानी 1 तसाच ठेवला आहे. आणि मग कोणती संख्या तयार झाली? 132. समजलं? आता अशा प्रकारे त्यांनी परत काय केलं, मग आता त्यांनी यानंतर हा जो 2 अंक आहे तो शतक स्थानी लिहिला. पहा, इथं लिहिलेला आहे त्यांनी. हा 2 अंक शतक स्थानी लिहिला आणि उरलेले हे ज्या 1 आणि 3 हे जे 2 अंक आहेत ते दशक आणि एककामध्ये लिहिलेत. पहा, इथं लिहिलेत की नाही, 1 आणि 3. आणि मग कोणती संख्या तयार झाली? 213. त्यानंतर त्यांनी काय केलं आहे, या ठिकाणी 2 तसेच शतक स्थानी लिहिलेले आहेत, परंतु या अंकांची 1 आणि 3ची काय केले, स्थानं बदलली आहेत. पहा, 3 दशक स्थानी लिहिला, 1 एकक स्थानी लिहिला आणि संख्या तयार झाली 231. त्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलं, 3 अंक घेतला आणि तो शतक स्थानी लिहिला. या ठिकाणी पहा, आणि उरलेले हे ज्या 2 अंक राहिलेले आहेत ते त्यांनी दशक आणि एकक स्थानी लिहिले आणि संख्या तयार झाली 321. त्यानंतर पुन्हा हा जो 3 आहे तो तसाच या ठिकाणी शतक स्थानी लिहिला. त्याचं स्थान बदललेलं नाही, फक्त या दोघांचं स्थान बदललं. म्हणजे एकक स्थानचा जो 1 आहे तो दशक स्थानी लिहिला आणि दशक स्थानचा 2 हा जो अंक आहे तो एकक स्थानी लिहिला. आणि मग कोणती संख्या तयार झाली पहा, 312. अशा प्रकारे जर तुम्हाला त्रिकोण दिला किंवा अशा प्रकारे 3 अंक दिले तर तुम्ही अशा पद्धतीने 3 अंकी संख्या बनवू शकता.
आता त्यानंतर नीट पहा परत एकदा. आता या ठिकाणी हा त्रिकोण पहा. या ठिकाणी काय केलेलं आहे, 3, 0 आणि 5 हे 3 अंक दिलेले आहेत, हो की नाही. आता 0 आल्यानंतर आपण 3 अंकी संख्या कशा बनवायच्या, तर त्यांनी काय केलं आहे पहा. हा जो 3 आहे की नाही, हा जो 3 आहे तो शतक स्थानी लिहिला. या ठिकाणी पहा 0 मध्ये घेतला आणि 5 लिहिला. शेवटी झाले 305. त्यानंतर काय केलं त्यांनी, दुसरी संख्या तयार करताना 3 शतक स्थानी तसाच ठेवला आणि या 2 अंकांच्या स्थानाची अदलाबदल केली पहा. शून्याचं स्थान, 0 जो आहे तो हा 0 इथं या 0 की नाही, तो दशक स्थानी होता, तो एकक स्थानी घेतला आणि एकक स्थानचा 5 दशक स्थानी नेला आणि ही संख्या तयार झाली पहा 350, हो की नाही. आता नंतर पुढे काय केलं, आता कोणता राहिला अंक, 5, हो की नाही. आता त्यांनी 5 काय केलं, शतक स्थानी लिहिले आणि पुन्हा मागच्याप्रमाणेच 0 आणि 3 आणि 3 आणि 0 या 2 अंकांच्या स्थानांची अदलाबदल करून पुढच्या संख्या 503 किंवा 530 अशा 2 संख्या या ठिकाणी पहा तयार केल्या. समजलं. आता 0, तुम्ही म्हणाल 0 आता घ्यायचा का, नाही, 0 शतक स्थानी नाही घ्यायचा. कारण 0 जर शतक स्थानी घेतला तर पहा कोणती संख्या तयार होईल, अशी 035, 035, 053. आता या संख्येला 3 अंकी संख्या म्हणता येत नाही, हो की नाही. हे आपण लक्षात घ्या. कारण ती संख्या 2च अंकी 2 अंक वापरून 35 आणि 53 अशी सुद्धा आपण लिहू शकतो, हो की नाही. म्हणून 0 शतक स्थानी लिहून 3 अंकी संख्या तयार होत नाही. आलं लक्षात. आता तुम्ही हा खालील स्वाध्याय सोडवायचा आहे. 3 अंकी संख्यात तुम्ही लक्षात घ्यायचेत अंक आणि 3 अंकी त्यांचे स्थान बदलून नवीन संख्या तयार करायचे. त्यानंतर पुढे आता आपण पाहूया. या ठिकाणी संख्यापट्ट्या दिलेल्या आहेत पहा. 99 पासून ते 110 पर्यंत क्रमवार संख्या लिहिलेल्या आहेत या संख्यापट्टीवर. नंतर 215 पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे, 226 पर्यंत क्रमवार संख्या लिहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी तिसऱ्या 3 नंबरच्या संख्यापट्टीवर 399 पासून 490 पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. आता या संख्या पट्ट्यांचं आपण निरीक्षण करायचं आहे, व्यवस्थित पाहायचं आहे त्यांच्यामध्ये आणि नंतर प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. आता त्यांनी पहिला प्रश्न काय दिला आहे पहा. वरील संख्यापट्टीच्या मदतीने लगतची पुढची संख्या लिहा. आता लगतची पुढची संख्या म्हणजे काय पहा, या संख्यापट्टीचं निरीक्षण. आता समजा आपण एक संख्या घेऊया 105. आता 105 ही संख्या मी घेतली. आता या 105 या संख्येच्या लगतची पुढची संख्या म्हणजे शेजारची, लक्षात ठेवा, शेजारची पुढची, तिला म्हणायचं लगतची पुढची. आता पुढच्या संख्या म्हटलं की किती पण येतील ना, 107 येईल, 108 येईल, पण लगतची पुढची म्हटल्यानंतर शेजारची संख्या येणार आणि ती म्हणजे 106 ही आहे बघा शेजारची. समजलं. नंतर तुम्ही या ठिकाणी 220च्या लगतची पुढची संख्या शोधून लिहायची आणि 409च्या या संख्येच्या लगतची पुढची संख्या शोधून लिहायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे पहा. वरील पट्ट्यांच्या मदतीने लगतची मागची संख्या लिहा. आता मगाशी आपण पाहिलं पुढची संख्या लगतची, आता लगतची मागची संख्या पाहूया. आता या ठिकाणी पहा बरं 403. मी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगते. समजा आपण एक संख्या 3 नंबरच्या संख्यापट्टीवरील एक संख्या घेऊया 403. आता 403 या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती आहे. लगतची म्हणजे शेजारची.
आणि मागची म्हणजे ही संख्या येणार 402. समजलं? लगतची मागची संख्या म्हणजे काय? लगतची पुढची कोणती येईल बरं? 403च्या लगतच्या पुढची लगतची पुढची 404 ही संख्या येणार आणि लगतची मागची येणार 402. समजलं? छान, व्हेरी गुड. अजून आपण एखादा अंक घेऊया, एक संख्या घेऊया. पहा, 220. या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती येणार? 219. आणि लगतची पुढची कोणती येणार? 221. मग आपल्याला जर संख्या दिल्या, एखादी संख्या दिली, तर त्या संख्येच्या लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या आपल्याला लिहायची आहे. त्यावर आधारित हे 3 प्रश्न आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. या ठिकाणी या चौकटी आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत, भरायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने मोठी असते? आता समजा दिलेली संख्या आहे 103 आणि तिच्या लगतची पुढची संख्या कोणती येणार? 104. मग 103 पेक्षा 104 ही संख्या कितीने मोठी असते? 1 ने मोठी असते. आणि लगतची मागची संख्या त्या संख्येपेक्षा कितीने लहान असते? समजा 102. 103 या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती? 102. आता ती 103 पेक्षा कितीने लहान आहे बरं 102 ही संख्या? 1 ने. मग ह्या लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. त्यानंतर समजा आपण 220 घेतली किंवा 405 घेऊया. चला ही संख्या घेऊया 405. या संख्येमध्ये जर 1 मिळवले तर कोणती संख्या येईल रे? बरोबर 406. आणि 1 वजा केले तर बरोबर 404 ही संख्या येणार. हो की नाही? छान. मग समजलं तुम्हाला लगतची पुढची संख्या कोणती, त्या संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती, किंवा त्या संख्येमध्ये 1 मिळवला तो कोणती संख्या येईल, त्या संख्येमधून 1 वजा केला तर कोणती संख्या येईल, हे आलं का तुमच्या लक्षात? आता तुम्ही पान नंबर 11 वरचा सर्व स्वाध्याय रिकाम्या चौकटीमधील सर्व स्वाध्याय सोडवायचा आहे. रिकाम्या चौकटीमध्ये योग्य संख्या लिहायची आहे आणि ते पूर्ण करायचं आहे. समजलं? काही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.